आणि पुणे सोलापूर पाठोपाठ नागपूरमध्ये सुद्धा हुंडाबळीचं प्रकरण समोर आलंय। सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेनं लग्नानंतर अवघ्या 35 दिवसात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। मयुरी डाहुले असं मृत महिलेचं नाव आहे। अभिषेक डाहुलेसोबत 25 एप्रिल रोजी मयुरीचा विवाह झाला होता। मात्र लग्नानंतर लगेच मयुरीच्या सासू-सासऱ्यांनी पैशांसाठी तगादा लावण्यास सुरुवात केली। मग मारहाण देखील होऊ लागली। नवीनच लग्न झालंय त्यामुळे काही दिवसात जाच कमी होईल असं मयुरीला वाटलं, त्यामुळे तिने मारहाणीबद्दल तिच्या वडिलांना काही सांगितलं नाही। काही दिवसांनी मयुरीने वडिलांना कल्पना दिली तेव्हा वडिलांनी 20,000 रुपये दिले, पण तरीही छळ सुरूच होता। अखेर 30 मे रोजी मयुरीने टोकाचं पाऊल उचललं आणि गळफास घेत आत्महत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी पती अभिषेक डाहुले, सासरे दीपक डाहुले, सासू कुसुम डाहुले आणि दीर आदित्य डाहुलेला अटक केली आहे। नागपूर जिल्ह्यातील रामा या गावामधील मयुरी बाबाराव ठाकरे या नवविवाहित मुलींनी लग्न झाल्याच्या 35 दिवसानंतर आत्महत्या केलेली आहे। या संदर्भात नागपूर जिल्ह्यातील बुट्टीबोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे। आपल्यासोबत मयुरीची आई-वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहे, त्यांच्याकडनं सगळं प्रकार जाणून घेऊया। त्याची मागणीत माझा मुलगा गेला भेटीला, तर गेला थोडा वेळ थांबला तर पैशाची मागे पैसे मागून जा घरी पैसेच सांग म्हणे कर बापाले। आमच्याजवळ पैसाच नाही तर आम्ही कुठून देणार होतो। आत्मजुरीचा थोडीशी बोलली आहे म्हणे पैशासाठी हे करते म्हणे, आमच्याजवळ पैसे नाही म्हणलं झालं। फक्त भाऊ जाईन भेटून ये तर धमकीत दे त्याला पैशाची। मला काहीच ना सांगे ते धमकी दे मला, पैसे आणून दे नाही तुले मारतो म्हणे। ती 4 जण म्हणे मला पैसे आणून दे म्हणे, पैसे नाही तर कुठून देऊ म्हणलं, बापाला सांग म्हणे। अशी धमकी दे नाही फक्त पैशासाठीच म्हणून मुलाला मारणं, झोडणं, मोबाईल हिसकून न्यायचा, म्हणजे तिला कोणासोबत बोलू द्यायची नाही, म्हणजे एवढं प्रकरण वाया गेलं होतं तिचं। पण फोन तरी कोणाच्या याच्यावरून करणार ती मुलगी, पण ते इकडं न माहीत होता, कोणालाच नाही सांगता तिने आता ते प्रयास होता किंवा नाही होता, आता का मारली आम्ही नाही सांगू शकत त्याच्या। या संपूर्ण प्रकरणामध्ये हे जे कुटुंबीय आहे यांच्याशी मागणी की या प्रकरणातले जेही दोषी आहे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। सदर गुन्ह्याच्या प्राथमिक तपासात यातील जी विवाहिता होती हिला लग्नात जो झालेला खर्च होता तो खर्च वसूल करण्यासाठी सासरे, सासू व दीर हे त्रास देत असल्याबद्दल निष्पन्न झालेला आहे आणि त्यानुसार पुढील तपास सुरू आहे। याच्यात सदर मयत मुलीचे पती अभिषेक दीपक डाहुले, सासरे दीपक शामराव डाहुले, दीर आदित्य दीपक डाहुले व सासू कुसुम दीपक डाहुले यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे।